अनिल अंबानी यांच्या घरी छापेमारी। अनिल अंबानींवर 17,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। शनिवारी सकाळपासून अंबानींच्या घरी छापा चौकडी। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। गणेशोत्सवासाठी कोकणात निघाले चाकरमानी। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट सोबत कसे चालू शकेल? संजय राऊतांचा थेट पंतप्रधान मोदींना सवाल। उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला। शरद पवारांच्या घरी नेत्यांची भेट। गणेशोत्सवामध्ये परीक्षा घेऊ नका, परीक्षा वेळापत्रक पुढे ढकला। अमित ठाकरेंची मंत्री आशिष शेलार यांना विनंती। आबिद हुसेन शेख जलीलकडून 10वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार। जळगाव जिल्ह्यात उडाली खळबळ। मराठा आरक्षणाबाबत उपसमितीवर जरांगे नाराज। फक्त लोक बदलले, मुद्दा कायम। चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी आता विखे समितीचे प्रमुख। गणेशोत्सवाच्या तोंडावर तात्पुरती खड्डेभरणी। तब्बल 15 वर्षांपासून रखडलाय महामार्ग। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन गेमिंगमुळे पहिला बळी। गळफास घेत 17 वर्षाच्या मुलानं संपवलं आयुष्य। परप्रांतीयानं मराठी माणसाला पुन्हा एकदा डिवचलं। मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला बदडलं। दिवस उजाडल्यावर कोल्हापूर शांत। शुक्रवारी रात्री सिद्धार्थनगर कमानीजवळ तुफान राडा। फलक लावण्याचा वाद, 2 गटामध्ये झाली दगडफेक। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात असंतोष। केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार टीका। गोविंदाचा संसार मोडला। सुनीता आहुजा यांचा घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज। बॉलिवूडमधलं चर्चित कुटुंब विस्कटणार। कणकवली मटका प्रकरणात पोलीस निलंबित। पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित। अतुल जाधवच्या नाकाखाली सुरू होता मटका। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम। सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत असणार मेगा ब्लॉक। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। समस्यांना वाचा फोडण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाल्याची माहिती। इडापिडा घेऊन जायगे मारबत। नागपुरात घोषणांनी दुमदुमला। नागपुरात डोनाल्ड ट्रम्पचा बडगा। आगाऊ ट्रम्पचा नागपूरकरांकडून निषेध। गणेशोत्सवापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे पूर्णपणे भरा। मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलारांचे आदेश। सागरी किनारा प्रकल्प आणि मेट्रोमुळे सीमा रचनेमध्ये बदल। सदोष सीमा रचनेवरील ठाकरे गटाचा आक्षेप भाजपनं फेटाळला।